हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार आणि मस्त आजचा दिवस एन्जॉय करत असणार. सो आजचा दिवस आहे 24 एप्रिल. आज आहे माझा वाढदिवस. आता वाजले दुपारचे 3. तर मी आता चाललो आहे विचार करायला की देवळात पण जायचं आहे पाया पडायला. थोडे आशीर्वाद वगैरे घेऊया आपण देवांचे. त्याच्यानंतर मग व्लॉग तुम्ही करणारच कंटिन्यू. आज शेड्यूल आहेच, म्हणजे थोडं बाहेर पण जायचं आहे, थोडं कामं पण आहे ते करायचे आहेत. इव्हनिंगला बघू थोडंसं काय पार्टी वगैरे फॅमिलीवर जेवायला वगैरे जाईन. त्याच्या पहिले पण 2-3 कामं आहे ते पण करून घेईनच तसं मी. मग थोडं तिकडे शूट्स करेन, जाताना बाहेरचे शूट्स दाखवेल, देवळाचे ते दाखवेन तुम्हाला. त्याच्यामध्ये अजून 2-3 कामं पण आहेत. 2-3 कामं म्हणजे कसं, हा जो माझा हेल्मेट आहे याचा जो माउंट आहे हा वाला, इथे गोप्रो नीट बसत नाही आहे बिकॉज गोप्रोची केस मोठी आहे. त्याला एक्सटेन्शन बघायचं आहे मला, त्यासाठी ते पण विचारणार आहे. हा माझा SMKचा हेल्मेट आहे जो रिसेंटलीच परचेस केला आहे, SMK टायटन करून. याची शॉर्ट्स पण येईलच थोड्या दिवसात आपल्या चॅनलवरती, ते पण तुम्ही बघा. आणि रिसेंटली मी आपल्या ऑडिओ क्वालिटीसाठी एक गोष्ट मागवलेली आहे. हे डिजिटेकची वायरलेस मायक्रोफोन सिस्टीम, म्हणजे थोडासा आवाज पण क्लिअर यायला पाहिजे आपल्या व्हिडिओजमध्ये, त्यासाठी मागवलेली आहे. सो याचा पण रिव्ह्यू आणि याची टेस्टिंग बाकी आहे. हा ठेवला आहे मी आपला गोप्रो, त्याच्या माउंटिंगसाठी मी प्रयत्न करत होतो. तर कालांतरात एवढंच चाललं आहे. मगाशी झाले सगळे, डिलिव्हरी झालेली आहेत तसे मी ठेवलेत. त्याच्यानंतर मग आता जाऊ आपण बाहेर देवळामध्ये, आणि जसं काय असेल मी तुम्हाला दाखवेलच. डेलीचा जो काय शेड्यूल असेल माझा तो मी तुम्हाला शेअर करेन नक्की. तुम्ही नक्की सांगा मला हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. मी असं बघतो की लाईक्स खूप आहेत पण सबस्क्राईब खूप कमी आहेत. सो प्लीज थोडं सपोर्ट करा चॅनलला, जेणेकरून मला एक कॉन्फिडन्स येईल तुमच्याशी बोलायला, आणि नवीन नवीन काय गोष्टी असेल ते एकदम असं सेल्फ कॉन्फिडन्सने टाकायला तेवढं बरं पडेल. सो तुम्ही मला तुमचे ओपिनियन शेअरच करतात, आणि सगळ्यात मेन तुम्ही माझ्या चॅनलला एवढं सबस्क्राईब केलं आहे, लाईक केलं आणि शेअर पण केलं, त्यासाठी खूप मनापासून आभार. ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की मला छानसं सपोर्ट मिळतो आहे आणि एक ओपिनियन पण मिळतं की मी काय करतो आणि काय नाही. जे तुम्हाला आवडतं आहे की नाही ते पण मला ते कळतं आहे. असं तुम्ही मला सांगत राहा, आणि माझं स्वतःचं कॉन्फिडन्स पण एक ग्रो होईल या इंडस्ट्रीमध्ये जे मी आता नवीन चालू केलं. बस एवढंच, अजून काय नाही. बाकी तुम्हाला मी दाखवेलच. सो आता आपण जाऊया बाहेर. हा आमचा फेवरेट डॉगी, जो नेहमी माझ्यावर असतो, नेहमी आमच्या घराच्या बाहेरच बसलेला असतो. त्याला आम्ही खाऊ वगैरे देतो. माझ्या बायकोचं फेवरेट आहे. याचं नाव आहे, आम्ही ठेवलं आहे चंगू डॉग. याला मी खायला आणतोच. आता बघू येताना दूध वगैरे घेऊन त्याला देऊ. सो चला आपण चाललो. ही माझी सायकल जी घेतल्यापासून तशीच आहे. गणेश मंदिर. तो आता चाललो आम्ही गणपती मंदिराला, तो ईस्टमध्ये आहे. दुपारची वेळ, ऊन पण आज जरा कमीच आहे, हवा जास्त आहे. जाताना थोडासा टाईम लागतो. देवळामध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे, तो व्हिडिओ बनवता आला नाही. तो झालं दर्शन चाललं तरी ओके. आता पुढचं काय प्लॅन होतं ते तुम्हाला सांगू. खरं सांगू तर आजचा दिवस पूर्ण हेक्टिकमध्येच गेला आहे, पूर्ण धावपळीतच गेला आहे. बड्डे असूनसुद्धा मला वेळ भेटलेला नाही आहे बाहेर जाऊन एन्जॉय करण्याचा. आता दुपारी मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं काम होतं माझं एक पर्सनल, म्हणजे ते त्या टाईममध्ये तुम्हाला कळेलच की ते काय होतं. ते आजच झालं आहे. ते काम आपलं नीट झालेलं आहे, सगळ्यात मोठं काम झालेलं आहे. तर त्याच्या कामासाठी इतका उशीर झाला की मी आत्ता घरी आलो जस्ट, म्हणजे तरी अर्धा तास झाला असेल. आणि आता वाजलेले रात्रीचे 10. फॅमिलीला बाहेर जेवायला जायचंच होतं, त्यासाठी पण मला आता वेळ नाही भेटला. आता जरी जेवायला गेलो तर रात्री 12-1 होऊन जातील, तर मग तेवढा अर्थ नाही जाण्यामध्ये. सो आता विचार केला की बाहेरून मी ऑर्डर केली आहे जेवणाची,
आता ते जेवण येईल ते आम्ही आता खाऊन थोडीशी बोलतो ना घरगुती एक पार्टी एन्जॉय करू. आणि जमलं तर उद्या म्हणजे बड्डे सेलिब्रेशन कसं आज नाही झालं तर उद्या आपण नेक्स्ट डे करू शकतो. आणि मला वाटतं उद्या आम्ही बाहेर जाऊच तसं, तर मी व्हिडिओ इथून तिथं कंटिन्यू करेलच नेक्स्ट डेसाठी. आणि हां सगळ्यात मेन तुम्ही जे बघत असाल मी दुपारी सांगितलेलं की मी वायरलेस माईक मागवला आहे आवाजासाठी. आता मी तो टेस्ट करतो आहे, त्याचा रिव्ह्यू मी करीनच व्हिडिओमध्ये. पण आता मी हा जो घातलेला आहे माईक त्याचा मी रिव्ह्यू करतो आहे. त्याचा आवाज कसा तुम्हाला जर डिफरन्स जाणवत असेल आवाजाचा की आवाजाचा डिफरन्स खूप वेगळा आणि क्लिअर आवाज येतो आहे. आवाजाचा डिफरन्स मला सांगा. जर आवाज क्लिअर येत असेल तर वेल अँड गुड. म्हणजे एक व्हिडिओमध्ये एक नवीन एलिमेंट ॲड होईल की क्लिअर आवाज. खूप लोक मला बोलले की तुझ्या व्हिडिओमध्ये आवाज कमी येतो आहे, आवाज जसा पाहिजे तसा क्लिअर येत नाही. सो आता बघूया. चला आता मी ट्राय तर केलं थोडंसं एक बोलतो ना क्वालिटी देण्यासाठी. सो प्लीज सपोर्ट करा मला. काय तुम्हाला दाखवतो ही आहे आपली मटन बिर्याणी. दिसायला तशी छानच दिसते मस्तपैकी. आणि ही आहे चिकन क्रिस्पी आहे. मला वाटतं बिर्याणी वाटली पण ती क्रिस्पी आहे. आणि ही आपली चिकन बिर्याणी मस्त कलर्स तर बघा. आज दुसरा दिवस. काल जेवणानंतर थोडंसं उशीर झाल्यामुळे व्लॉग करता आलाच नाही. सो विचार केला आता थोडंसं कामानिमित्ताने चाललो आहे. काय काम आहे तुम्हाला मी दाखवतोच. दुपारचे आता वाजलेले जवळपास 3:15 झालेले आहे. ही आहे आपली राणी. त्याच्याच कामासाठी चाललो आहे आपण. AC ची आपल्याला हवा भरायची आहे. थोडीशी कूलिंग कमी होते गाडीची. सो बोललो उन्हाळ्याचा दिवस आहेत, ऊन पण भरपूरच आहे. तर बोललो हिचं काम करून घेऊ. बोललो कधी ना कधी लागते. आणि पहिली गोष्ट मला सिविक खूप आवडते. सिविक म्हणजे माझा जीव की प्राण आहे. मी गाडी घेताना खूप पापड बेललेले. नेहमी 23वरच ठेवतो युनिट कधी पण. काय ना हे आपलं सिविकचं सगळ्यात मेन काय माहिती आहे का, हा जो पोर्शन हा बघा, हा जो पोर्शन जो डिस्टन्स आहे ना इथून तो खूप मस्त आहे सिविकचा. एकदम असं कॉकपिट व्ह्यू, ही स्टेअरिंग. पहिल्यापासून मला सिविक आवडतं सगळं. आज चाललो आपण या गाडीचं ACचं काम करायला. कूलिंग थोडीफार कमीच आहे बिकॉज बरेच दिवस झाले ACचा टॉपअप पण नाही केला आहे. सो विचार केला की आता ACचा टॉपअप करूया. बोललो थोडीशी कूलिंग पण वाढेल. एकांतरे हेच आपलं काम आहे दिवसाचं. चा व्लॉगमध्ये जो काल मी अटॅच केला आहे, काल तर मला रात्री एवढं काय करता नाही आलं नाही जेवणानंतर. सो विचार केला आता चाललोच आहे ACचं टॉपअप करायला, तो तुम्हाला पण दाखवूया बोलू. AC तुम्ही मस्तपैकी टाईम लॅप्स एन्जॉय करा. हे काका आले रॉंग साईडने. आता इथे रिक्षा उभी तर काय करावं. आता एकंदरीत असंच आहे आपलं. चाललंय सगळं काही ठीकठाक. ऑटोमॅटिक जो मी व्हिडिओ यूज करतोय तो गाडी चालवण्यासाठी आय गेस मला नाही वाटत बिकॉज तो सगळीकडे कॅप्चर करतोय आणि ब्लर होतोय. तर बघू नेक्स्ट टाइम मी नॉर्मल व्हिडिओमधूनच शूट करेल, सिनेमॅटिकमधून तर करणार नाही. आता फक्त मी ट्रायल करतो. फर्स्ट टाइम मी गाडीवर माउंट केला आहे. बोललो बघू कसं वाटतं, म्हणजे इंटरॅक्ट करताना तुमच्याशी की कसं फील होतं आणि किती मला अँगल कळून येतं गाडीचे की कुठे माउंट केला. तर सध्या तर मी डॅशबोर्डवर ठेवला आहे स्टेरिंगच्या मागे. सिविकचा हाच मस्त एक बोलतो ना प्लस पॉईंट की डॅशबोर्डवरती बरीच जागा आहे. तुम्ही गोप्रो माउंट करू शकता, मोबाईलचा स्टँड माउंट करू शकता. माझा विचार चालला आहे की मस्तपैकी एक बोलतो ना मोबाईलचा स्टँड घेतो, ग्लास स्टँड. बघू भेटला तर आज घेऊनच टाकू आपण. खरं तर नाशिकचा पण एक प्लॅन आहे आपल्याला व्हिडिओज बनवण्यासाठी. बरेच लोकेशन्सला जायचं आहे. नाशिकला कसं थोडं शेतीचं काम आहे, तुम्हाला नाशिक पण दाखवीन मी बाय रोड. त्याच्यानंतर विचार करतो आहे लोणावळ्याला जावं बाईक राईडने किंवा महाबळेश्वर. असं जवळपास छोटंसं एक जरा प्रयत्न करतो आहे काय इंट्रोड्यूस करू, ज्यांनी कसं तुम्हाला पण बरं वाटेल बघायला. सो तुम्ही आम्हाला सांगा कमेंटमध्ये की लोकेशन चांगले कुठलं असेल जिथे तुम्हाला व्लॉग बघायला आवडेल. मी तर कसं सध्या नवीन आहे व्लॉगमध्ये, तर थोडंसं जरा प्रोफेशनल तर व्हिडिओज तर नसतील, पण ट्राय करेन की जेवढं मला जमतं तेवढं मी ट्राय करतो आहे तुम्हाला देता येईल. व्लॉगने एक कळालं की माणसाचा सेल्फ कॉन्फिडन्स कसा असतो, तो
कसा बिल्डअप होतो ते तर मला कळालं की मी स्वतःवर कॉन्फिडंट फील करतोय आता. 2 व्लॉग तर मी टाकले. तुमचे कमेंट्स आणि लाईक्स बघून तर मला कळतं की तुम्ही थोडाफार खूप हेल्प करतात मनापासून, किंवा मला काय हवं आहे काय नको द्यायला. जसं का लोक म्हणतात की साऊंड क्वालिटी, त्यासाठी मी माईक पण मागवला आहे. तो पण जो टेस्ट झाला आहे, टेस्टिंग केलीच आहे मी, ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. तर आता बघू, सध्या मी मोबाईलने शूट करतो आहे. माझ्याकडे घरी कॅनन चा 200 Mark II DSLR आहे. त्याच्यामधून व्लॉग तर मी केला नाही, पण ट्राय करेन मी कधी. पण तो सेटअप कसा थोडासा मोठा आहे. डोंबिवलीचा फेमस बोलतो ना पेंढरकर कॉर्नर, पेंढरकर कॉलेजचा रोड, जो आता डिवायडर टाकलेला आहे मस्त. पहिले डिवायडर नव्हते म्हणून इथे कसे लोक जरा गाडी पळवायचे, पण आता तसं नाही आहे. आता इथे मस्त स्कूल पण झालेली आहे छानशी. त्याच्यानंतर कॉलेज पण आहे. कॉलेज तर खूप जुनंच आहे, सगळ्यांना माहीत, डोंबिवलीत राहणाऱ्यांना सगळ्यांना माहीत असेल. खूप सारे लोक इथून शिकून गेलेले आज जे मोठ्या पदवीवरती आहे. कुठल्या दिवसातून आम्हाला कसं येण्यासाठी इथं वेळ लागतोच, कारण का पेट्रोल पंप एकंदरीत डोंबिवलीमध्ये एक होता, इथेच आहे, म्हणजे जो पेंढरकरचा पेट्रोल पंप. पण आता वेस्टमध्ये आमच्या एक पेट्रोल पंप आल्यामुळे थोडंफार जरा बरं पडतं, इझी होऊन जातं ॲक्सेस. पण कधी इथे कुठे बाहेर जायचं असेल, जसं आज मी बघा गॅरेजला चाललो आपल्या गाडीच्या टॉपअपसाठी, लाईक टँकर. लोकांना पाणी जपायला पाहिजे, बिकॉज ज्या प्रमाणात ऊन पडतं ह्या टायमिंगला सध्याच्या ह्याच्यामध्ये, ते ऊन खूप खूप प्रॉब्लेम देणार. कारण का उन्हामुळेच पावसाळा आपल्या भारतात येतो. असं मी ऐकलं आहे की जिथून गरम हवा येते आपल्या समुद्रातून, ती जेवढी पाहिजे तेवढी इंडियाच्या साईडला नाही आलेली आहे. तर मे बी ह्या टायमिंगला पाऊस खूप कमी असणार आहे. सो पाणी आपल्याला जपून वापरणंच भाग आहे. लेफ्ट मारला की कल्याण, राईट मारला की शिळफाटा. पहिले सिग्नलमधून लोक जायचे कसे पण. समोर एजन्सी अनंत, तो इथूनच राईटला आहे गॅरेज. सो आता बघू, तर गॅरेजला पोचल्यावरच तुम्हाला मी दाखवतो काय अपडेट आणि काय. आता आलो तर आहे मी इकडे गॅरेजवरती टॉपअपसाठी. ऊन बरंच आहे. गाडीचा जो काम करणार आहे तो येतोय, गेला आहे बाहेर. तर तो आल्यावर बघू कसं काय. एसीचं काम करणारा मुलं शिळफाटा रोडलाच आहे. तुम्ही इथं जरी आला आणि या नंबरवर कॉल जरी केला, एकदम लॉयल आहे. काम पण व्यवस्थित सांगितलं आहे, रिजनेबल रेट सांगतो. आणि जे काम आहे ते असं दुसऱ्यांसारखं नाही केलं आहे काही सांगून पैसे वाढवायचं काम, असं नाही आहे. सो तर बघू, त्याचं काम तर कळेलच. पहला हवा कितना है वो समझता है क्या उसमें? पहला एसी का हवा कितना अंदर वो समझ जाएगा? हाँ, गाड़ी चालू करो सर यार. अच्छा, एसी भी चालू कर दो ना. कितने पे रखो? 2 पे. गाडी चालू करायला सांगितलेली आहे. 2 वर एसी. ठंडा हो जाएगा. हाँ मालूम है ना, कभी कभी एक बार देखा तो बर्फ भी जमा था उसको. गैस कम है ना, इसकी वजह से ये हो रहा है. तो भी गैस कितने टाइम में टॉपअप करना चाहिए? ज़्यादा बहुत चलता है गाड़ी. मुझे लगा हे गंदा रहेगा कंडेन्सर. काम झालेलं आहे. एसीची कूलिंग पण छानशी वाढलेली आहे. सगळ्यात मेन मगाशी मी आता बोलतो ना की व्लॉगिंगसाठी जो वापरत होतो त्याला जरा हँडल, जो ब्लॉगिंग हँडल होतो तो पण त्यांनी नीट येत नव्हतं. स्वतः एक मी मोबाईलचा स्टँड घेतला, ग्लास स्टँड म्हणतात त्याला, तो घेतलेला आहे. आता त्याची टेस्टिंगच चालू आहे. थोडं हलतो आहे पण बघू. आयफोनमध्ये तर व्हिडिओ स्टॅबिलायझेशन आहे, तो कसा व्हिडिओ येतो तर तुम्हाला दिसेलच.
तुम्ही मला सांगा की व्हिडिओ येतोय कसा, छान वाटतं का व्हिडिओ शूट करताना. कॅमेरा असं स्ट्रेट असेल फ्रंट, बोलता बोलता तुम्हाला हे पण एक छानसं असं दिसत राहील. ते सिग्नल चालू झाल्यापासून ते ट्रॅफिक वाढायला लागलं. तर सिग्नल खूप मोठा आहे, 72, 71. अजून एक काम आहे स्टेशनला झेरॉक्सचं, ते पण करायचं आहे. ऑलमोस्ट कालचा दिवस आणि आजचा दिवस सेम आहे, कामामध्येच चाललं आहे. आता कामच एवढे आलेले तर काय करणार, कामं करणं तर भाग आहे. बाजूला काका तर बघा फुल रायडर गेले साईडने निघून खड्ड्यातून. आणि माझ्या गाडीला तर हाईट पण नाही तेवढी साईडने निघायला. कुठलाही स्पीड ब्रेकर इथे टच होतेच, टच झालं मनाला लागतं. काय नाही, बस सिविक चालवण्याची मजाच वेगळी आहे. तिचा जो पिकअप आणि पॉवर आणि कम्फर्ट लेवल आहे तो बेस्ट. तर डोंबिवलीमध्ये खूप जास्त ट्रॅफिक झालेली आहे. म्हणजे डोंबिवली दिवसेंदिवस एकदम वाढतच चालली आहे. खूप मोठे पॉलिटिशियन आहेत ते आलेले बहुतेक. गाड्या तर सगळ्याच दिसत आहेत. तुम्ही प्लीज कमेंट करा की तुम्हाला नेक्स्ट व्लॉग बघायला आवडण्याचं लोकेशन कोणतं आहे. लाईक लोणावळा, महाबळेश्वर, नाशिकचं तर आपलं येणं जाणं आहे. माझं गावच नाशिक आहे, ते आपला रूम पण आहे नाशिक सिटीमध्ये. सो तो येत राहील. तर माझा विचार असा आला की लोणावळा किंवा महाबळेश्वर. तुम्हाला कुठला व्लॉग बघायला आवडेल तसं मला कमेंट करा. तर बघतोय की तुम्ही व्हिडिओजला लाईक्स आहे भरपूर, पण सबस्क्राईब नाही आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने काय होणार आहे, फक्त माझे जे नवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला दिसतील बस. बाकी सबस्क्राईब केल्याने कसं, मी जो नवीन व्हिडिओ टाकला त्याची नोटिफिकेशन येतील तुम्हाला, बस तेवढंच. मला छानसा सपोर्ट तर दिलेला आहे, बिकॉज व्हिडिओजला छान व्ह्यूज येत आहेत, कमेंट्स पण छान येत आहेत. पण सबस्क्राईब कमी असल्यामुळे थोडंसं असं वाटतं की लाईक मी कुठे चुकी करतो आहे का, लोकांना माझं कंटेंट आवडत नाही आहे का. बिकॉज मी नवीन असल्यामुळे खूप चुका करतो आहे, मलाही माहिती आहे. पण चुकांमधून मी शिकेन आणि एवढंही सांगेन की प्रत्येक व्हिडिओ हा मागच्या चुकांपासून वेगळा असेल. त्या चुका या व्हिडिओमध्ये नसतील, सगळं वेगवेगळं असेल. क्वालिटी द्यायचा प्रयत्न करतो व्हिडिओजला मी. सो प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, सगळ्यात मेन गोष्ट मला तुमच्याशी बोलायची होती की बघा, मी जो चॅनल ओपन केला आहे व्लॉग चॅनल, तो कसं मोस्टली आपण मराठीमध्ये ओपन करायचा माझा विचार होता. पण मला काही लोकांनी कमेंट्स केले, काही लोकांनी मला सांगितलं की हा चॅनल जो तो आहे तो ओपन केला आहे तो हिंदी याच्यामध्ये पण बोल, म्हणजे लाईक हिंदी चॅनल पण कर. काही लोकांनी मला सजेशन दिले की आपले जे ओकेशन्स असतात मराठीतले त्या दिवशी तू मराठी व्लॉग टाक. तू विचार केला करण्याचा तो हिंदीमध्ये कर. कसं आपल्या आज इंडियामध्ये मराठी जे यूट्यूबर्स आहेत ते बरेच आहेत, ते पण मराठी कॉन्टेंट. असं नाही की मराठी कॉन्टेंटमध्ये काय इश्यू आहे, मराठी कॉन्टेंट हा लिमिटेड होतो की आपल्या पण हिंदी कॉन्टेंट कसा थोडा वास्ट होऊन जातो. तर माझा असा विचार आहे की वीकमधून एकदा तरी मी आपला मराठी व्लॉग टाकेलच. आणि ऑलमोस्ट जे माझे व्लॉग्स येतील जे मी ठरवलं आहे चॅनलवरती करायचं ते मी हिंदीमध्ये काढायचा असा विचार चाललेला आहे. तुम्ही प्लीज मला सजेस्ट करा की नक्की काय करावं. चॅनल हा हिंदीमध्येच ठेवावा, मराठी ओकेशनली बोलावं, किंवा चॅनल हा मराठीमध्येच ठेवावा. तुम्ही मला सांगा सजेशन. तुम्ही मला जे सांगाल तेवढं मला इझी होईल समजण्यासाठी. आणि तुमचा कसं एक्सपिरियन्स असतं, तुम्ही ऑलमोस्ट खूप यूट्यूबर्स बघत असाल, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण केलेलं असेल. सो तुम्ही प्लीज मला सांगा की मी काय करावं करून, जेणेकरून कंटेंट पण चांगलं येईल आणि लोकांना एन्जॉयमेंट वाटेल माझ्या व्हिडिओज बघताना. ठीक आहे ना. आता चाललो आहे मी घरी. एवढंच बोलायचं. बरं आला मला महत्त्वाचा पॉईंट सांगायचा होता तो आठवला, मी सांगितलं. पण गाईज मी एक बोलीन की सध्या काही गोष्टी प्लीज इग्नोर करा. माझं बोलणं, अँगलचा व्ह्यू हे थोडंफार खूप अनइझी असेल तुमच्यासाठी म्हणजे बघायला. पण व्हिडिओ एडिटिंग असो किंवा कुठले व्हिडिओ सिनेमॅटोग्राफी असेल, काय दाखवायची स्टाईल असेल ती थोडीशी जरा चुकत पण असेल, प्लीज समजून घ्या. कारण का नवीन असल्यामुळे थोडासा वेळ लागेल, पण जास्त वेळ नाही लागणार, तुम्हाला रिझल्ट लवकरच दिसतील. मला बरेच जण बोलले की तू व्लॉग जो टाकतोय
त्याच्यामध्ये तू जास्तीत जास्त बोल, जास्त जास्त इन्फॉर्मेशन देत जा. मी आता तेच प्रयत्न करतो जास्त तुमच्याशी इंटरॅक्ट करावं. तर म्हणून मी आता डेलीचे जे आपलं रुटीन्स असतात ते पण मी शेअर करायला चालू केलं आहे. तसं काल माझा बड्डे झाला. बड्डेच्या दिवशी मला काही एन्जॉयमेंट करायला मिळालं नाही. जेवायला जायचं होतं फॅमिलीबरोबर, ते पण भेटलं नाही. आज पण जायचं होतं, पण आज हे काम निघालं गाडीचं एसीचं महत्त्वाचं. तर बघू, जमलं तर इव्हनिंगला जाऊ, पण नक्की नाही त्याच्याबद्दल काय. तर जे काय असेल ते मी व्लॉगमध्ये टाकेलच. तुम्ही मला एवढा सपोर्ट करता, असं अजून छान सपोर्ट करा. चला मग आता भेटू घरीच. काळजी घ्या, एन्जॉय करा तुमचा मस्त दिवस. चलो बाय.